हाय हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झाली होती आणि आबी होता झोपलेला। तर त्याला आज सुट्टी होती, तर कशामुळे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर सगळ्यात अगोदर इथं मी फ्रेश वगैरे होऊन तयार झाले होते, यांचा टिफिन वगैरे करून दिला आणि हे गेले ते ड्युटीवर। ते ड्युटीवर गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेतली माझी छोटीशी। आबी झोपलेलाच होता तोपर्यंत, तर म्हटलं आज त्याला सुट्टी आहे तर झोपूनच द्यावा। तो जागी असला की पुन्हा मग काय करू देत नाही। मग माझी देवपूजा वगैरे झाली आणि मग त्याला उठवलं, त्याला पण फ्रेश वगैरे करून घेतलं। तर बघू शकता तो उठला होता आणि त्याला पण आवरून दिला आणि इथं लगेच मग त्याला भूक लागली होती, तर मग म्हटलं नाश्त्याला देऊपर्यंत तो म्हटलं मला चपाती भाजी दे। आणि मग मी इकडं एका साईडला ठेवला होता चहा आणि मग मी त्याला नाश्त्याला चपाती भाजी दिली। तर तो म्हटला मला चपाती भाजीच दे म्हणले, की कारण की आज मी त्याच्या आवडीची भाजी बनवली होती, वांग्याचं भरीत त्याला खूप आवडतं। मग त्यामुळे मग मी तो म्हटला मला चपाती भाजी दे, दूध काय नको म्हटला, दूध मी नंतर पिला असं मग त्याचं ठरलं। मग त्याला नाश्ता दिला आणि मग लगेच मी पण माझा चहा ठेवून घेतला। तर मला उपवास होता, तर त्यामुळं मग मी उपवास असल्यावर मग मी चहाच पित असते। मग त्यामुळं मग सगळ्यात अगोदर मी चहा पिऊन घेतला। तर चहामध्ये आबीला थोडंसं दूध दिलं होतं, तर दूध पण सकाळी नको म्हटला, नाश्ता केला होता, चपाती भाजी खाल्ली होती तर त्यामुळे नको म्हटला। मग त्यामुळे त्याला थोडंच दूध दिलं आणि मग मी पण मग चहा पिऊन घेतला, चहा वगैरे पिला आणि मग लगेच लागले होते कामाला। तर भांडी वगैरे घासून झाली होती आणि झाडू वगैरे मारला होता, कपडे पण धुवून झाली होती, कपडे पण धुतले होते। तर आता तुम्हाला तर माहिती आहे माझा प्रॉब्लेम असा झालेला आहे की जास्त मोठा व्हिडिओ माझ्या फोनमध्ये सेव्ह होत नाही, तर त्यामुळे मला शॉर्टकटच व्हिडिओ टाकावा लागतं आहे। तर मग त्यामुळेच मी कपडे धुतले, त्याचा व्हिडिओ मी काय दाखवलाच नाही। तर मग मी माझी घरातली सगळी कामं उरकून घेतली, भांडे वगैरे पण घासून घेतले, रॅका लगेच लावून घेतली, लागलंच लगे फरशी पण पुसून घेतली, थोडेसे डबे वगैरे होते वरती ते पण थोडेसे पुसून घेतले। तर मला सवयच झालेली आहे जेव्हा आपण फरशी पुसत असले का त्याच्या अगोदर मग जे घाण असते धूळ रॅकवर तर ते पण थोडेसे हात मारून घ्यायचा। तसं मी 8 दिवसाला मी पुसतच असते, पण असं डेलीचं झालेलं आहे, थोडेसे नॉर्मल असतं ते पण मग पुसून घ्यायचं। तर असो, त्यानंतर लगेच मग इथं मी फरशी पण पुसून घेतली। आता फरशी पुसायला जास्त वेळ लागतच नाही, तरी म्हटलं थोडीशी फरशी पुसून घ्यावं। आणि इथं आबी चालला होता व्हिडिओ काढायचं, म्हटला की मी तुझा व्हिडिओ काढतो। मग त्यामुळं मग मी फरशी पण पुसून घेतली पटकन, मग कामं आवरले आणि लगेच आबीची तयारी केली। तर आता तुम्ही म्हणशाल सुट्टी आहेत आणि कुठं, तर आज आबीला सुट्टी होती पण शाळेमध्ये त्याचा रिझल्ट होता, तर त्यामुळं मग उशिरा जायचं होतं। तर मग इथंच त्यामुळेच मग त्याचे उशिरा असल्यामुळं मग त्याला सकाळी झोपू दिलं आणि मग फक्त रिझल्ट पुरतं जायचं होतं आणि मग त्यामुळे पूर्ण दिवस सुट्टीच होती त्याला। मग इथं माझे कामं वगैरे सगळे उरकून घेतले आणि लगेच मग त्याची तयारी केली। तर स्कूलचाच युनिफॉर्म घालत होते याला तिथं मी, तर त्याचा होता आज रिझल्ट। तर चला म्हटलं आज रिझल्ट काय असतो काय नाही आज बघून यावं, तर त्यासाठीच मग पटकन कामं उरकून घेतले। आणि इथं त्याचं चालले होतं माझ्या हाताने मी घालतो म्हणून, तू तुझे कामं कर, तू तुझं आवर आणि मी माझं आवरतो, असं याचं चाललेलं होतं। मग मी म्हटलं दरवेळा मीच आवरते आणि आता तुला घालता येणार नाही, तरी तो कुठं ऐकतो। बेल्ट तरी मी लावतो म्हणले, तू टाय तरी तुला, बेल्ट तरी मी लावतो। तर पोरांचे काय खूप सारे हट्ट असतात, हे ते मलाच करायचं, असं मला करायचं, बरंच हे म्हणत असतात, पण त्यांना एवढं काय माहिती टाईम किती लागतो म्हणून। तर असं आहे, आमचं पण तसंच आहे। तर मग इथं त्याचं आवरलं की मग माझं पण आवरायचं होतं, मग मी पटकन त्यानं बेल्ट वगैरे लावला आणि मग मी पण माझं आवरून घेतलं। तर फायनली मी पण तयार झाली होते आणि माझं पण आवरलं होतं, छान असे केस धुतले होते मी पण सकाळीच मग सुकवले आणि लगेच वेणी घालून घेतली होती आणि मग ड्रेस पण चेंज केला, साडी घालायची होती पण उशीर झाला, तर आम्ही म्हटला तू ड्रेसच घाल, मग तर त्यामुळे मग मी ड्रेसच घातला। म्हटलं पुन्हा साडी घालायची हे करायची आणि शाळेत महत्त्वाचं म्हणजे शाळेत लांब जायला लागतं खूप, तर त्यामुळं मग ड्रेसवर कम्फर्टेबल वाटतं, मग त्यामुळे मी जास्त करून ड्रेसेस यूज करत होते। आणि इथं लगेच इथे चाललेलं होतं लॉक काढायचं, लगेच म्हटलं मी लॉक लावतो, मग लगेच निघालो आम्ही, पण लॉक वगैरे लावला आणि लगेच निघालो। तर रस्त्याने जास्त काही गर्दी नव्हती, मग थोडासा मग आम्ही मधल्या रस्त्याने जात असतो शॉर्टकट, तर त्यामुळं मग थोडासा हे घेतला आणि लगेच आम्ही पोचलो होतो शाळेमध्ये। तर शाळेमध्ये लवकर पोचलो होतो, कोणी नव्हतं, मग थोडासा व्हिडिओ पण घेतला आणि फायनली आला होता रिझल्ट। तर त्याने पहिल्या पेजवर काहीच नव्हतं लिहिलं आणि पहिलं पेज सगळं रिकामं सोडलं होतं। तर त्यानंतर दुसरं बाकीचे मग खूप चांगले असे
20पैकी 16, 18 असे मार्क पडले होते. तर खूप चांगले मार्क पडले त्या मानाने त्याला, कारण की सगळे क्वेश्चन आन्सर होते आणि मराठीचं त्याला पण अजिबात काही येत नाही इंग्लिश असल्यामुळं. मग तरी त्यानं खूप असं लिहिलेलं होतं. प्रत्येक याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये 20पैकी 18, 17 असेच मार्क होते, 19 असेच होते. मग रिझल्ट छान लागला म्हणून येता येता लगेच म्हटलं मला नारळ पाणी घे माझ्या आवडीचं. तर म्हटलं चला मग बाकी दुसरं घेईपर्यंत मग त्याला नारळ पाणी घेतलं. आणि इथं बघू शकता लगेच नारळ पाणी पित होता. आणि नारळ पाणी पिऊन मग त्याचं झालं आणि इथं बसलेलाच होता. मग म्हटलं की आता मी चांगले मार्क घेतले. मग काय आलो नंतर फ्रेश वगैरे झालो पुन्हा. आणि मग इथं मी दुपारच्याला बनवत होते खिचडी. तर माझा उपवास होता, तर त्यामुळं मग आबीला पण काय जेवायचं नव्हतं. माझा उपवास असला की मग त्याला पण उपवास असतो, मग त्याचं पण चाललेलं असतं मग मला पण खिचडी खायची. तर मग इथं मग माझं चालले होतं. येता वेळेसच मिरची आणली होती, हिरवी मिरची मी घेऊन आली होते. आणि मग लगेच मी खिचडी बनवून घेतली. तर आबीचं इथं मला सांगायचं चाललेलं होतं की मला आता छान मार्क पडले, आता याच्या पुढच्या वेळेस मी आता पैकीचे पैकी पूर्ण मार्क घेईल असं चालू होतं. कसं असतं ना लेकरांचं, म्हणजे कितीही असतं, आपण ओरडून आरडून बोललं की काही नाही आणि आपण चांगलं बोललं की ते लगेच आपल्याशी चांगलं बोलतात. तर असं आहे. तर त्यानंतर मग लगेच मी छान अशी खिचडी बनवून घेतली साबुदाणा. मग आम्ही आबीला पण दिली आणि मग मी पण खाल्ली. तर इथे मी शेंगदाणे टाकले नव्हते खिचडीमध्ये, तर शेंगदाणे मला का जास्त म्हणजे टाकू वाटत नव्हते. मग त्यामुळे एकदम साधी सिंपल खिचडी बनवली होती आणि लगेच आबीला दिली. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. चला बाय.